तर स्वाध्याय या ठिकाणी दिलेला आहे। यामध्ये प्रश्न पहिला साखळी पूर्ण करा, प्रश्न दुसरा आहे योग्य पर्याय निवडा, प्रश्न क्रमांक तिसरा आहे भौगोलिक कारणे लिहा, प्रश्न चौथा टिपा लिहा, प्रश्न पाचवा फरक स्पष्ट करा, प्रश्न सहावा आहे सविस्तर उत्तरे लिहा, प्रश्न सातवा आहे खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या, आणि प्रश्न आठवा दिलेला आहे उतार्यावरील प्रश्न। तर या प्रकरणातील 4 व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, त्या आधारे आपण हे स्वाध्याय आता एक एक प्रश्न घेऊन मी तुम्हाला छान विवेचन करण्याचा प्रयत्न करतो। प्रश्न पहिला आहे साखळी पूर्ण करा। यामध्ये अ स्तंभ, आ स्तंभ आणि ई स्तंभ त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि यांची साखळी पूर्ण करायची आहे। आता जेव्हा आपण अशी साखळी पूर्ण करतो त्यावेळेस अ स्तंभ आपण जागेवर ठेवतो, जसाच्या तसा आपण ठेवलेला आहे। त्यामध्ये माथेरान, भौगोलिक स्थान निश्चिती, श्रीलंका आणि पनामा कालवा दिलेला आहे। आता माथेरानला हे पर्यटन केंद्र आहे आपल्याला माहित आहे, आणि पर्यटन हा तृतीयक व्यवसायामध्ये मोडतो। भौगोलिक स्थान निश्चिती कशाने करता येते, आपल्याला कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने करता येते, आणि कृत्रिम उपग्रह हा संदेश वहनासाठी त्या ठिकाणी गरजेचा आहे। श्रीलंका हा चहा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, जगामध्ये निर्यात करतो चहाची। पनामा कालवा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी करतो। तर ही साखळी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आता प्रश्न दुसरा आहे योग्य पर्याय निवडा। यामध्ये पहिला प्रश्न दिलाय तृतीयक व्यवसाय, अ आहे संसाधनांचा वापर, आ आहे पक्का माल, ई आहे कच्चा माल, आणि ई आहे मालवाहतूक। आता त्याचं उत्तर आपल्याला योग्य देता येईल की तृतीयक व्यवसायामध्ये मालवाहतूक हा मोडतो। प्रश्न क्रमांक दुसरा आहे नैसर्गिक बंदर। आता या ठिकाणी कोची, आ दिले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबईचं बंदर आपण म्हणतो JNPT, ई आहे दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल, आणि दुसरी ई आहे नागपूर कार्गो हब, त्याला आपण मिहान प्रकल्प म्हटलंय। तर कोची हे केरळमधले एक नैसर्गिक बंदर त्या ठिकाणी आहे। प्रश्न तिसरा आहे ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक, पर्थ ते सिडनी, आ आहे पर्थ ते व्लादिवोस्टोक, ई आहे सिडनी ते व्हँकुव्हर, आणि पुढचा आहे व्हँकुव्हर ते व्लादिवोस्टोक। तर यामध्ये योग्य उत्तर आहे पर्थ ते सिडनी दरम्यान ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग त्या ठिकाणी गेलेला आहे। आता भौगोलिक कारणे द्याचा प्रश्न क्रमांक तिसरा दिलाय। पहिलं भौगोलिक कारण आहे आपल्यासाठी तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो। उत्तर आहे त्याचं या व्यवसायात कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेतलं जात नाही, हे वाक्य लक्षात ठेवायचं। मात्र उत्पादित वस्तूंना मूल्य प्राप्त करून देण्याचं कार्य या व्यवसायात केलं जातं। उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नसतो, लोकांना फक्त सेवा पुरवतात। हे व्यवसाय अनुत्पादक आहेत, प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचं कार्य करतात, मानवी समूहाच्या विविध गरजा भागवणं याच्याशी तृतीयक व्यवसायाचा समावेश असतो। त्यानंतर वाहतूक, दळणवळण, आरोग्य सेवा, पर्यटन, बँकिंग, व्यापार व वाणिज्य यांचा समावेश त्यामध्ये होतो। अशा सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो म्हणून यास सेवा क्षेत्रातील व्यवसाय असं सुद्धा म्हणतात। दुसरं भौगोलिक कारण दिले हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे। आता जगातील वेगवान वाहतूक साधन म्हणून आपण हवाई वाहतुकीकडे पाहिलं जातं। जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली आहे, त्यासाठी हवाई वाहतूक हा उत्तम पर्याय आहे। लोकांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारत असून राहणीमानाचा दर्जा सुद्धा काय केला जातोय, उंचावला जातोय, आणि
या वाहतूक प्रकारावरती अडथळ्याचा फारसा परिणाम होत नाही. डोंगराला पर्वताला परिणाम होत नाही, सरळ मार्गाने वाहतूक करता येते. हवाई वाहतूक नाशवंत, मौल्यवान, वजनानं हलक्या, आकारानं लहान वस्तूंसाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे. आरोग्य सुविधांसारख्या अत्यावश्यक सुविधा हवाई वाहतुकीनं पुरवता येतात. नैसर्गिक आपत्ती व युद्धजन्य परिस्थितीत हवाई वाहतूक काय करतं, प्रभावी ठरते. आणि जगात पर्यटन व्यवसाय त्या ठिकाणी वाढत आहे आणि अशा विविध कामासाठी वाहतुकीचं प्रमाण सुद्धा, हवाई वाहतुकीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे. अलीकडे पहा, पर्यटन व्यवसाय माणसं म्हणतात एकदा विमानामध्ये बसण्याची हौस केली पाहिजे आणि त्याच्यामधून हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. प्रश्न क्रमांक 3 दिलाय तुमच्यासाठी. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. उत्तर त्याचं सांगता येईल की अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळं एखाद्या प्रदेशात उत्पादन अधिक होतं तेव्हा ते निर्यात करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादन होत नसेल त्या देशांना ज्या वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो ते आयात करतात. आता व्यापारात बंदरांची भूमिका महत्त्वाची असते. नैसर्गिक बंदरे ज्या ठिकाणी असतात तेथे व्यापार वृद्धी होते, म्हणून मानवी बंदरे व्यापाराची प्रवेशद्वार आहेत असं म्हटलं जातं. आता भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे संसाधनांची विविधता निर्माण होऊन त्याचा व्यापारावर परिणाम होतो. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि संसाधने यांचं वितरण जगामध्ये असमान आहे आणि संसाधनांच्या विविधतेमुळे काय होतं, मग उत्पादनामध्ये सुद्धा भिन्नता निर्माण होते. त्यातून व्यापारात बदल हा होतो. जसं की मृदा, हवामान, जल म्हणजे पाणी अनुकूल आहे तिथं शेती विकसित होईल आणि ते देश काय करतील, शेतीचे उत्पादनं निर्यात करतील. आखाती देश आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी खनिज तेल संपन्न आहेत, त्यामुळे ते खनिज तेलाची निर्यात करतात, तर त्यांना अन्नधान्य मात्र हे आयात करावं लागतं. अशा प्रकारे भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. प्रश्न 3 आहे, संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. संदेशवहन ही आजच्या आधुनिक काळातील महत्त्वाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे काय होतं, संदेशाचं आदान प्रदान होतं. त्यास आपण संदेशवहनाची साधने असं म्हणतो. आता या कामी कृत्रिम उपग्रहाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. संदेशवहनामध्ये सध्याचं युग आपण म्हणतो माहितीचं युग म्हणून परिचित असल्यानं त्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. अवकाशामध्ये सोडलेले मानवनिर्मित अनेक उपग्रह आहेत आणि ते अहोरात्र काय करतात, संदेशवहनाचं काम करतात. यातून पृथ्वीच्या विविध नैसर्गिक व मानवी घटकांबाबत माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ, रोजच्या हवेची स्थिती असेल, आवर्त असेल, पृथ्वीच्या भूगर्भातील हालचाली, खनिज साठं शोधणं, अक्षांश रेखांश मिळवणं इत्यादी गोष्टी ह्या मिळवल्या जातात. याशिवाय असे असंख्य गोष्टी आहेत की आपण या संदेशवहनाच्या माध्यमातून घटकांची माहिती मिळते. पुढची टीप आहे, व्यापारातील वाहतुकीची भूमिका. उत्तर सांगता येईल, वाहतूक ही तृतीयक आर्थिक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे, मालाची देवाणघेवाण करण्यासाठी गरजेची आहे आणि वाहतूक खर्चावर व्यापारातील नफा तोटा काय होतो, ठरतो. आता जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचं महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. वाहतूक साधनांच्या विकासावरती आणि सुविधांवरती देखील काय होतो, व्यापार अवलंबून असतो. आता वाहतुकीमुळे कमीत कमी वेळेत व कमी खर्चात वस्तू पोहोचविण्याचे काम केले जाते. ज्या प्रदेशात वाहतुकीचं जाळं असतं, विकास झालेला आहे, तेथील व्यापार वृद्धिंगत झालेला दिसतो. आता फरक स्पष्ट करा हा प्रश्न तुमच्यासाठी दिलेला आहे. चतुर्थक आर्थिक क्रिया आणि पंचक आर्थिक क्रिया. पाहूया फरक आपण. चतुर्थक आर्थिक क्रियेमध्ये सांगता येईल की ज्या व्यवसायात केवळ ज्ञानाच्या आधारावर सेवा पुरवतात अशा अनुत्पादक, बौद्धिक
अथवा ज्ञानवर्धित सेवांना आपण चतुर्थक आर्थिक क्रिया असं म्हणतो. पंचक आर्थिक क्रियेच्या बाबतीत सांगता येईल की ज्या व्यवसायात लोक केवळ उच्चस्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात त्यांना आपण पंचक आर्थिक क्रिया असं म्हणतो. इकडे सांगता येईल परत या व्यवसायात शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो. या व्यवसायात कौशल्य, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो. तिसरा फरक सांगता येईल चतुर्थक आर्थिक क्रियेमध्ये वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली, विकसक, संख्याशास्त्री, शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. यामध्ये आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधानांसह राजकारणाशी निगडीत राजकीय व्यक्ती आणि समाजसेवक यांचा समावेश होतो. तर अशा पद्धतीने हा फरक आपल्याला स्पष्ट करता येईल. दुसरा फरक दिलाय जलवाहतूक आणि हवाई वाहतूक. जेव्हा वाहतुकीचं साधन पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जातं तेव्हा त्या वाहतुकीला आपण जलवाहतूक असं म्हणतो. इकडं सांगता येईल की जेव्हा वाहतुकीचं साधन अवकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला आपण हवाई वाहतूक असं म्हणतो. सर्वात स्वस्त व सुलभ वाहतूक साधन आहे हवाई वाहतूक. सर्वात गतिमान व खर्चिक साधन आहे. जलमार्गाद्वारे वजनानं व आकारानं मोठ्या असणाऱ्या वस्तूंची वाहतूक केली जाते. हवाई वाहतुकीद्वारे वजनानं हलक्या व आकारानं लहान वस्तूंची वाहतूक केली जाते. प्राचीन वाहतूक साधन म्हणून ओळख, आधुनिक वाहतूक साधन म्हणून ओळख. खनिजे, अन्नधान्ये, लाकूड, यंत्रसामुग्री, वाहतूक साधने इत्यादी मोठ्या वस्तूंच्या वाहतुकीस उपयुक्त. इकडे सांगता येईल हवाई वाहतूक अलंकार, किमती उपकरणे, नाजूक यंत्रसामुग्री, टपाल, प्रवासी, मौल्यवान व नाशवंत वाहतुकीस उपयुक्त आहे. आता प्रश्न 6वा आहे ब्रॉड क्वेश्चन. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला सांगता येईल की व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. तर व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय. आता वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. आज वस्तू आणि सेवांचीही व्यापार त्या ठिकाणी होतो. व्यापाराचे दोन मुख्य प्रकार आपल्याला देता येतील. एक आंतरदेशीय व्यापार आणि दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार हा द्विराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय असू शकतो. आता व्यापारावर परिणाम करणारे जे घटक आहेत यामध्ये अनेक घटकांचा परिणाम होतो. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापारावरती मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम होतो. आता पहिलं त्या ठिकाणी कारण सांगता येईल आपल्याला घटक नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. आता नैसर्गिक संसाधनांचं वितरण असमान आहे. यामध्ये मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने यामध्ये भिन्नता त्या ठिकाणी आढळते. आता ज्या प्रदेशामध्ये संसाधनं विपुल व उच्च प्रतीची असतात तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती चालतो आणि ते देश कृषी मालाचं निर्यातदार बनू शकतात. एखादी देश खनिज संपन्न आहेत त्यामुळे ते खनिज तेलाची निर्यात करतात तर अन्नधान्य त्यांना आयात करावी लागतात. व्यापारावरती नैसर्गिक संसाधनांच्या वितरणाचा परिणाम होतो. त्यानंतर दुसरं कारण सांगता येईल त्यामध्ये घटक हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती आणि प्राणी यांच्यावर होत असतो. तेथील उत्पादनाचा प्रकार हे हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ जास्त काळ हिमाच्छादन असणाऱ्या देशात मांस व लोकर निर्यात करतात तर उष्णकटिबंधीय देश जे आहेत ते केळी, तांदूळ, कोको, चहा यांचं उत्पादन घेतात आणि त्यांची निर्यात सुद्धा करतात.
तर UK युनायटेड किंगडम म्हणतो आपण, हा आयात करतात. हवामानाचा व्यापारावर परिणाम होतो. तिसरा घटक आहे लोकसंख्या. लोकसंख्येचं प्रमाण, वितरण व वैविध्य यामध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे काय होत आहे की विविध उत्पादनं देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसंच व्यापारावरती त्याचा परिणाम होतो. दाट लोकसंख्येच्या देशांना कधी कधी अन्नधान्य आयात करावं लागतं. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावरती जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेलं असतं. चौथा घटक आहे संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विविध कला, हस्तकला यासाठी ओळखले जातात आणि त्याचे जगभरात मूल्य अधिक असतं. उदाहरणार्थ चिनी मातीची जी उत्पादनं आहेत, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभर मोठी मागणी आहे. त्यामुळे काय होतं की आपोआप व्यापाराला चालना त्या ठिकाणी मिळते. पाचवा घटक त्यामधला सांगता येईल आर्थिक खर्च. उत्पादनातील आर्थिक खर्च हा मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणं काय होतं, स्वस्त होत असल्यास व्यापार सुरूच होतो. उदाहरणार्थ आपल्याला चहाचं सांगता येईल की चहा सर्वांना लागतो, मग काय आपण चहाची झाडं त्या ठिकाणी लावत नाही. तर चहा उत्पादनास अनुकूल परिस्थिती नसल्यास त्यांना काय करावं लागतं, चहा आयात करणं सोयीस्कर असतं. सहावा सांगता येईल निपुणता. काही देशामध्ये विशिष्ट वस्तू निर्मिती व सेवा आहेत की तेच निर्माण करू शकतात, उत्तम निर्माण करू शकतात, त्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. उदाहरणार्थ इस्रायलनं कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये अतिशय स्वतःला विकसित केलं आहे आणि ते आपल्या सेवा वाळवंटी भागात किंवा आपल्याकडे सुद्धा कमी पाऊस पडतो अशा शेती करत असणाऱ्या देशांना निर्यात करतात. तसेच अशा काही वस्तू, विशेष वस्तू आणि सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी सुद्धा असते. त्यामुळे अशा देशादरम्यान व्यापार होऊ शकतो. आता शासकीय धोरण, देशाची आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत धोरण असत्यावरती त्यावरती व्यापार चालणं किंवा बंद होतो. मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यास मुभा असते. दुसऱ्या देशाची चांगले संबंध राखण्यासाठी सुद्धा व्यापार एक उत्तम माध्यम आहे. तर अशा पद्धतीच्या घटकांचे विश्लेषण आपल्याला सांगता येईल. आता प्रश्न दुसरा दिलाय, वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवरती अवलंबून असतो, स्पष्ट करा. उत्तर सांगता येईल आपल्याला, वाहतुकीचा विकास प्रदेशाच्या भौगोलिक घटकावर अवलंबून असतो. बरोबर आहे. यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, घनदाट जंगले, वाळवंट, मृदा, दलदल किंवा जलाशय असतील, हवामान असतील इत्यादी घटकांचा समावेश होतो. यामध्ये भूरचना, सपाट सुपीक मैदानी प्रदेशात वाहतूक मार्गाचा काय होतो, विकास होतो. उदाहरणार्थ गंगेचं मैदान, मिसिसिपीचं मैदान. या उलट उंच पर्वतीय प्रदेश दुर्गम असल्यानं वाहतूक विकास कमी होतो. उदाहरणार्थ हिमालय, रॉकी इत्यादी. तसेच वाळवंटी प्रदेश, दलदलीचे प्रदेश मानवास प्रतिकूल असल्यानं वाहतूक विकास कमी झाला आहे. उदाहरणार्थ सहारा वाळवंट. दुसरा घटक सांगता येईल की हवामान, मोसमी समशीतोष्ण हवामान किंवा भूमध्यसागरीय हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या जास्त राहते. त्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, वाहतूक विकास सुद्धा अधिक झालेला आहे. युरोप असेल, भारत असेल, चीन आहे, इथं वाहतुकीचा विकास चांगल्या पद्धतीने आढळून येतो. आणि या उलट तुम्ही जर पाहिलं तर अतिशीत हवामानाचे प्रदेश आहेत, बर्फाच्छादित आहे हा भाग, किंवा अतिउष्ण हवामानाचे प्रदेश आहेत, हे प्रतिकूल असल्यानं वाहतुकीचा विकास फारसा झालेला नाही. ध्रुवीय शीत प्रदेशाचं उदाहरण देईल किंवा अतिउष्ण हवामानाच्या बाबतीमध्ये आपल्याला वाळवंटाचं उदाहरण देता येईल. तिसरा प्रश्न आहे, कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचं स्थान का महत्त्वाचं आहे.
देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचं स्थान का महत्त्वाचं आहे? वाहतूक सेवा जी आहे या सुविधांद्वारे माणसं असतील, वस्तू असतील, उत्पादित माल यांची देवाणघेवाण करता येतं. प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचं स्थान अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवरती त्या ठिकाणी अवलंबून असतो. त्यानंतर भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग अशा प्रकारचे वाहतूक प्रकार काय होतात त्या ठिकाणी विकसित आहेत. प्रत्येक मार्गाचं वैशिष्ट्य आणि गरजा वेगवेगळ्या त्या ठिकाणी असतात. आता वाहतुकीमुळे विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री, इंधन, मजूर इत्यादी गोष्टी ज्या आहेत ह्या कारखान्यापर्यंत वाहून आणल्या जातात. तर कारखान्यामध्ये तयार झालेला जो पक्का माल असतो तो बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वाहतुकीच्या माध्यमातून होतं. आणि मग वाहतुकीमुळे काय होतं की वेळेत व अंतरात मोठी बचत होते. वाहतूक गतिमान असते. वाहतूक मार्गामुळे काय होतं, मानवाला विविध व्यवसायांची क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. आणि वाहतुकीमुळं देशातील साधन संपत्तीचाही विकास होण्यास मदत होते. विशेषतः उत्पादित मालांची उपयोगिता वाढवण्याचे काम हे वाहतूक साधनं त्या ठिकाणी करतात. किंवा आपल्याला उत्तम वाहतूक व्यवस्था देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व औद्योगिक विकासाला मदत करते. आता संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा वाहतूक साधनांना खूप महत्त्व आहे. निरनिराळ्या वस्तूंना नवी बाजारपेठ उपलब्ध होते वाहतुकीमुळं. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित होण्यास वाहतुकीची भूमिका महत्त्वाची असते. वाहतुकीमुळं मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यास काय होतं, मदत होते. आता या सर्व बाबींचा विचार करता वाहतुकीला देशाची आर्थिक विकासाची किंवा व्यापाराची जीवनरेषा असं म्हटलं जातं. त्यामुळं देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रश्न 4 आहे, संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस काय होत आहे, वाढत आहे, ते स्पष्ट करा. आता उत्तर देता येईल आपल्याला. सध्याचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. आणि मग संदेशवहन असेल किंवा दळणवळण असेल ही एक प्रक्रिया आहे. ज्ञान असेल, माहिती असेल, संदेश असेल यांची देवाणघेवाण म्हणजेच संदेशवहन होय. आपला संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात पोहोचविला जातो. पोस्ट व तार, टेलिफोन, दूरदर्शन, रेडिओ, मोबाईल, इंटरनेट, वृत्तपत्रे, मासिके या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. तर संदेशवहन कार्यात कृत्रिम उपग्रहाची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषतः ज्ञान व माहिती संदेशवहनाच्या विविध माध्यमातून लोकांना दिलं जातं. करमणूक, शिक्षण, शेती, क्रीडा, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, वाहतूक, हवामानाचा अंदाज इत्यादी गोष्टींचा आपल्याला उल्लेख करता येईल. किंवा वाहतुकीमुळं किंवा संदेशवहन साधनामुळं राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सुरक्षेत संदेशवहनाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. तृतीयक आर्थिक उत्पादित वस्तूंचा साठा, नियंत्रण व बाजारपेठ ठरवण्यासाठी सुद्धा संदेशवहनाचा फायदा होतो. किंवा आपल्याला सांगता येईल की तृतीयक आर्थिक क्रियेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सेवा व्यवसायाला मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि यामध्ये संदेशवहन हा महत्त्वाचा दुवा त्या ठिकाणी ठरतो. आता याशिवाय राजकीय, सामाजिक जाणीव व जागृतीमध्ये संदेशवहनाची माध्यमे महत्त्वाची कार्य करतात. प्रश्न 7 आहे आता तुमच्यासाठी. खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या. जगाचा नकाशा दिला जाईल तुम्हाला आणि त्यामध्ये माहिती भरायची आहे. प्रश्न पहिला आहे तुम्हाला दिलेला की सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा, तर पनामा कालवा हे स्थान तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अतिशय चांगला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो. दुसरा प्रश्न आहे,
दोन खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग? उत्तर आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. हा पहा ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग दिसतोय. दुसरा प्रश्न आहे आणि हा युरोप आणि आशिया खंडातून त्या ठिकाणी जातो. प्रश्न तिसरा दिलाय, भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ. दिल्ली हे भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न चौथा दिलाय, भारतातील एक महत्त्वाचे बंदर. तर मुंबई बंदराचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि हे बंदर तुम्हाला नकाशामध्ये दाखवायला विचारलं जातं. मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा आहे. तुम्ही छान यापेक्षाही चांगला नकाशा भरू शकता. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 8वा, उतार्यावरील प्रश्न. आता एक उतारा दिलाय तो मी वाचतो आणि नंतर त्या खालील प्रश्नांची चर्चा आपण करू. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी काळजीपूर्वक आणि नियोजन आणि अंमलबजावणी करणं आवश्यक असतं. पर्यटन क्षेत्रात नियोजित विकासाची आवश्यकता खूप महत्त्वाची आहे. यात अनेक उद्योग जटिल मार्गाने एकत्र काम करीत आहेत आणि त्यांना विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मूलभूतपणे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यामधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीनं आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम असेल, टुरिझम नियोजन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिलं जाऊ शकतं. पर्यटकांसाठी गंतव्य स्थान तयार करणं, श्रेणी सुधारित करणं आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. समुदाय ही पर्यटनाची महत्त्वाची तत्वे आहेत. हे प्रामुख्यानं स्थानिक समुदायाद्वारे दर्शवितात. अर्थात स्वीकृतीच्या पातळीवरती अवलंबून असतं. प्रक्रियेत सहभाग आवश्यक त्या ठिकाणी असतो आणि म्हणून पर्यटनाच्या विकासामुळं मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. आता हे परिणाम जे आहेत हे नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक त्या ठिकाणी असतं. आणि या उताराच्या आधारावरती 5 प्रश्न आपल्याला दिलेत. मी इथं प्रश्न पुन्हा वाचत नाहीत, पुढे वाचतो म्हणजे डबल होणार नाही. प्रश्न पहिला आहे की पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का असते? उत्तर देता येईल आपल्याला, कारण याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकतं. नियोजनामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. म्हणून नियोजन हे पर्यटनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आता नियोजनात समुदायांचं महत्त्व काय आहे? तर उत्तर देता येईल आपल्याला, समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्वे आहेत आणि हे प्रामुख्यानं स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीत अवलंबून असतो. आता एकूण प्रक्रियेत आपण जर पाहिलं तर समुदायाचा सहभाग आवश्यक त्या ठिकाणी असतो. म्हणून समुदाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न तिसरा दिलाय आपल्याला की नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. पहिला फायदा सांगता येईल की मूलभूतपणे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, त्यानंतर रोजगार जास्तीत जास्त वाढवण्यासाठी काय होतो? नियोजनाचा फायदा होतो. आणि दुसरा फायदा येईल आपल्याला की विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचं सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न करणं, हे 2 फायदे सांगता येतील. मला एकाच ओळीमध्ये पुन्हा मी सांगेल की तुमचं काम सुस्थितीत, वेळेत आणि योग्य पद्धतीने होण्यासाठी नियोजन हे महत्त्वाचं असतं. प्रश्न चौथा दिलाय, यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? म्हणजे ज्या ठिकाणी पर्यटन विकास होतो तर उत्तर सांगता येईल की पर्यटनाच्या विकासामुळे
मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम हा होतो। हे परिणाम कदाचित नकारात्मक असू शकतात किंवा सकारात्मक सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी तयार करतात। आणि शेवटचा प्रश्न दिला आहे की नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असतं, तर उत्तर देता येईल एखाद्या प्रदेशाचा स्थानाचा विकास होण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता त्या ठिकाणी असते, तरच निश्चित उद्दिष्ट साध्य करता येईल आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिलं जाऊ शकतं। आता पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणं म्हणजे कुठं जायचं हे ठरवणं, श्रेणी सुधारित करणं आणि सुधारणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असते आणि म्हणून नियोजन करत असताना काही एक-दोन माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।